जलेबी बाबा हे नाव खरं तर एखाद्या हिंदी सिनेमातल्या विनोदी पात्रासारखं वाटतं ना? तसा हा जलेबी बाबा एक विचित्र पात्रच आहे. पण विनोदी नक्कीच नाही. पाहूया DSD वर्ल्डमध्ये अतिशय क्रूर आणि विक्षिप्त अशा मनोवृत्तीच्या जलेबी बाबाची क्रूर कहाणी. बाबाने हे सगळं कसं केलं, कसं लपवलं आणि मग त्याची ही सगळी प्रकरणं कशा प्रकारे बाहेर आली ते बघूया. DSD वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. याच्या क्रूरतेबद्दल सरळ सरळ सांगायचं झालं तर 90हून अधिक मुलींसोबत गैरप्रकार आणि 120 पेक्षा जास्त अश्लील क्लिप्स, तेही स्त्रींच्या संमतीशिवाय छुप्या पद्धतीने बनवलेली होती. यात जलेबी बाबाला आता 14 वर्षाची कोठडी सुनावण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीवर 2दा बलात्कार केल्याप्रकरणी 14 वर्ष. महिलांवरील बलात्कार प्रकरणात कलम 376 नुसार 7 आणि 7 वर्ष कोठडी सुनावली आहे. याशिवाय IT कायद्या अंतर्गत 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. आता या प्रकरणात त्याची एकूण शिक्षा पाहिली तर 33 वर्षाची होत असली तरी त्याला या 3 वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या शिक्षा एकत्रच भोगायच्या आहेत. 9 जानेवारीला पुरावे आणि कागदपत्र पाहिल्यानंतर न्यायालयाने निकाल मंगळवार म्हणजेच 10 जानेवारीसाठी राखून ठेवला होता. हा निकाल लागताच जलेबी बाबा याने रडण्याचं ढोंग केलं. न्यायालयात शिक्षेपासून वाचण्यासाठी तो रडला म्हणत होता, आता माझं वय झालंय, मला मोतीबिंदू झालाय, मला आता नीटसं दिसतही नाही, मला शिक्षा करू नका. ही झाली या जलेबी बाबा कृत्य आणि त्याला झालेली शिक्षा. पण इतकं सगळं करण्यासाठी लागते ती कुटील बुद्धी. जलेबी बाबा स्वतःला तंत्रमंत्राचा महागुरू म्हणवत असत. महिलांना अडकवण्यासाठी तो भुताटकीचं नाटक करायचा. त्यानंतर त्यांना दारू पाजून बेशुद्ध करायचा. त्यानंतर नशेच्या धुंदीत तो अत्याचार करायचा. या दरम्यान हा बाबा छुप्या पद्धतीने महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवत असे. जी मुलगी एकदा बाबांच्या तावडीत सापडली की मग तिला पुन्हा बाबा वापरून घ्यायचा आणि तिला तावडीतून जाऊ द्यायचं नाही. 90हून अधिक महिलांवर बलात्कार करणे तसेच 100हून अधिक अश्लील क्लिप्स बनवणे हा काही किरकोळ गुन्हा नाही. हा आकडा इतका मोठा आहे की ऐकूनही विश्वास बसणं कठीण आहे. बाबा म्हणजे काय हे ऐकून जणू पॉर्न फिल्म्सची चालती बोलती इंडस्ट्रीज होती. पण वर्षानुवर्ष इतकी पापं लपवून ठेवण्यासाठी बाबासारखा मेंदू हवा. तसा हा जलेबी बाबा सामान्य माणसांच्या 2 पावले पुढे होता. यामुळेच तो हरियाणातील टोहाणा येथील बाबा बालकनाथ त्यांच्या आश्रमाच्या आडून वर्षानुवर्ष आपल्या काळ्या कृत्यांवर पांघरून घालण्यातच यशस्वी झाला आणि नवख्या मुलींनाही आपला बळी बनवत राहिला. जेव्हा पोलिसांनी धाड टाकली तेव्हा 90 मुलींचे 120हून अधिक अश्लील क्लिप्स पोलिसांच्या हाती लागले होते. पण बाबांच्या अतिरेकी आणि अश्लील चित्रपटांची नेमकी गणना काय आणि ती कुठे संपते याची कल्पना खुद्द पोलिसांनाही नव्हती. बाबांच्या या कृत्याने पोलीसही हैराण झाले होते. या कृत्याचा खुलासा झाल्यानंतर अर्थातच हा अत्यंत बदनाम आणि कुप्रसिद्ध बाबा अमरपुरी उर्फ जलेबी बाबा पोलिसांच्या तावडीत आला. पण बाबांचे कृत्य ऐकून खुद्द हरियाणा पोलीसही चकित झाले. बाबांच्या आश्रमातून अशा गोष्टी वसूल केल्या गेल्या की जणू काही निष्पाप आणि गरीब मुलींना चिरडणे हेच बाबांनी आपल्या जीवनाचं उद्दिष्ट बनवलं होतं. बाबांच्या अश्लील क्लिप्सनी भरलेली CD त्यांच्या एका खबऱ्याने पोलिसांना दिली. तेव्हा ती तपासल्यानंतर गणवेशधारी मंडळीही हादरली. प्रत्येक चित्रपटात बाबांच्या आश्रमात बांधलेली अंधार कोठडी, तळघरात ठेवलेल्या वस्तू, आजूबाजूचे वातावरण, बाबांच्या कृती या सर्व गोष्टी सारख्याच होत्या. फक्त प्रत्येक वेळी बाबांसोबत चित्रपटात एक नवीन मुलगी असायची. बाबा त्या नवख्या मुलीला संमोहन आणि नशेच्या जाळेत अडकून केवळ नियंत्रणात आणत नसे तर अत्याचारानंतर तिला फोन करून सतत शपथ घ्यायला सांगत असे की ती हे सर्व स्वेच्छेने आणि आनंदाने करते. किंबहुना ही एक अशी मानसिक नौटंकी होती ज्यानंतर बाहेर गेल्यावर काही काळ हे सगळं खरंच तिच्या इच्छे नव्हतं की तिच्या इच्छेविरुद्ध हे ठरवणं त्या मुलीला स्वतःहून अवघड जात होतं. पोलिसांनी बाबाला 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत घेऊन चौकशी सुरू केली. म्हणजे रिमांड होममध्ये बाबाला सडकून काढलं. हिम्मत करून एका मुलीने एकदा समोर येऊन बाबांविरोधात तक्रार दाखल केली. पण बाबांच्या बळी ठरलेल्या बाबाने ज्यांच्यावर अत्याचार केले आणि ज्यांच्यावर अश्लील चित्रपट प्रसारित केले अशा असंख्य मुली समोर येऊन पोलिसांनी बाबाच्या विरोधात साक्ष देण्यासाठी तिने आवाहन केलं आणि बाबा सध्या जेलमध्ये चक्की पिसतोय.
आता न्यायालयाने या बाबाला 14 वर्षाची कैद सुनावली आहे। या बाबाने आतापर्यंत नक्की किती मुलींचं आणि स्त्रियांचं शोषण केलंय याचा अंदाज पोलिसांना किंवा न्यायालयाला तर सोडाच, पण खुद्द बाबाला तरी असेल की नाही हे सांगणं कठीणच आहे। केवळ पुरावे 90 मुलींबाबतचे आहेत म्हणून कारवाई 90 मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी झाली। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात, तोपर्यंत धन्यवाद।